विदर्भातील 100वरती असलेल्या ट्रेड इंडस्ट्रीज या संदर्भातील ज्या संघटना आहेत त्या आता एकत्र आलेल्या आहेत विजेच्या दराबद्दल. त्यांचं असं म्हणणं आहे की हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने जे दर अवाजवी ठरवले, बेकायदेशीर ठरवले, MSEDCL म्हणजे वितरण कंपनी त्याच दरावरती बिल पाठवते आहे आणि याच संदर्भात मागणी केली जाते आहे की MSEDCLच्या कॉम्पिटिशनमध्ये, स्पर्धेमध्ये नवीन लायसन्सी आले पाहिजेत. आपल्यासोबत गोयनकाजी आहेत. गोयनका सरांचं खूप अध्ययन आहे या क्षेत्रामध्ये. सर, काय सांगाल? MERCने पब्लिक हिअरिंग करून जवळजवळ 4500 लोकांपासून हिअरिंग करून एक ऑर्डर पास केला होता 28 मार्चला. तो फार चांगला ऑर्डर होता, पण सडनली काय झाला की 1-2 दिवसानंतर MSEDCLने एक पिटिशन फाईल केली रिव्ह्यू पिटिशन म्हणून, आणि त्या रिव्ह्यू पिटिशनवर पब्लिक हिअरिंग न करता MERCने डिसाईड केला आणि तो टॅरिफ जवळजवळ 20% वाढवून दिला. आम्ही याच्या विरुद्ध हायकोर्टामध्ये मुंबईमध्ये गेलो आणि त्यांच्या फार चांगला ऑर्डर आला की तुम्ही पब्लिक हिअरिंग करा, आणि त्यांनी त्या ऑर्डरला क्वॅश केला MERCचा. MSEDCL त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये गेली, पण सुप्रीम कोर्टाने त्याचाच ऑर्डर हायकोर्टाचा कायम ठेवला आणि त्यांनी पर्टिक्युलरली म्हटला की 12 हप्त्यामध्ये MERCने नवीन ऑर्डर लावायचा त्या टॅरिफवर हिअरिंग करून. आणि दुसरा असा आहे की त्यांनी एक पॅरा 48 आणि 49 कायम ठेवायला सांगितलं. त्याच्यात हायकोर्टाने म्हटलं होतं की तुम्ही 4 हप्त्यापर्यंत त्याला स्टे दिला होता नवीन ऑर्डरला, जो वाढलेला होता, आणि त्याच्यानंतर जुना ऑर्डर जो 28 मार्चचा होता त्याला लागू करायला सांगितलं होतं. तरी पण MSEDCL आता जो वाढलेल्या दराने आतापर्यंत बिलिंग करत आहे तो टोटली इलिगल आहे. तो माझं असं सजेशन लोकांना आहे की त्या बिलावर आपण कंप्लेंट फाईल करू CGRFमध्ये, आणि त्याच्यानंतर इव्हन आपण सुप्रीम कोर्टात कंटेम्पमध्ये बी जाऊ शकतो. याच्यात आता जो मुद्दा आहे, मेन मुद्दा, की MSEDCL एकटा लायसन्सी आहे. ते आपल्याजवळ दुसरा काही ऑप्शनच नाही आहे. तो पॅरलल लायसन्सी फार इसेन्शियल आहे. हा मुद्दा मी कितीक वर्षापासून उचलून राहिलो. आता सध्या अडानीचा, टोरंटचा यांची अप्लिकेशन्स होती डिस्ट्रीब्युशन लायसन्सी करता, पण ते 2 वर्षापासून पेंडिंग होती. त्याचा मुद्दा मी प्रेसमध्ये उचलला होता. त्याच्यानंतर MERCने त्यांना कंप्लीट करून पब्लिक हिअरिंग लावली. त्याला पण 3 महिने झाले. आतापर्यंत त्याचा काही ऑर्डर आलेला नाही आहे. तो आपल्याला कॉम्पिटिटिव्ह टॅरिफ जर पाहिजे असेल आणि रिलायबल टॅरिफ पाहिजे असेल तर आपल्याला पॅरलल लायसन्सी फारच जरुरी आहे स्टेटमध्ये. तर स्पर्धात्मक दर जे आहेत ते तेव्हाच येतील जेव्हा स्पर्धात्मक एजन्सी असेल. डेफिनेटली स्पर्धा येणार, तर तेव्हा यांना पण MSEDCLला पण सुधारावं लागेल, कारण त्यांना कॉम्पिटिशनमध्ये उभा राहायचं आहे. तर जर दुसरा कोणी कॉम्पिटिटर स्वस्त दरामध्ये आणि कॉम्पिटिटिव्ह आणि रिलायबल जर बिजली देत असेल तर त्याला लोक प्रेफर करणार आणि मायग्रेट होणार इथून दुसऱ्याकडे. जसं मुंबईमध्ये आहे, मुंबईमध्ये पुष्कळसे लोक मायग्रेट होतात जो स्वस्त टॅरिफ देतो. तर तसाच आपल्याला एक कॉम्पिटिशन फार जरुरी आहे इथे डेव्हलप होणं. सर, विदर्भाचे जे 100वर जे ट्रेड संघटना आहेत त्या सगळ्यांचीही मागणी आहे. सगळ्यांची मागणी आहे. सर्व आमच्या सोबत आहे आणि सर्वांनी आता जॉईंटली या मुद्द्याला उचलायचा असा विचार केला आहे. आपल्यासोबत गैरपारंपरिक ऊर्जा स्रोतासंदर्भात काम करणारे साकेत सुरी आहेत. साकेतजी, आम्हाला सांगा की जे एक्स्ट्रा दर लावण्यात आलेले आहेत, टॅक्स लावण्यात आलेला आहे, सपोर्ट शुल्क ज्याला आपण म्हणतो सोलरवरती, त्यामुळे तर सगळं डिफीट होतं आहे पर्पज. नहीं, इसकी तो आप बिल्कुल सही कह रहे हैं, बट इसकी शुरुआत यहाँ से होती है. ऑलरेडी महाराष्ट्र में जो बिजली है वो पूरे देश में सबसे ज़्यादा है, सबसे ज़्यादा रेट है. और हम लोगों को ये बहुत डिफ़िकल्टी आ रही है यहाँ के इंडस्ट्री को कि इतनी महंगी बिजली में वो महाराष्ट्र में सर्वाइव कर पाएँ. एक पर्याय सोलर का था कि वो सोलर से थोड़ा सा रिलीफ ले सकते थे. पिछली जो हियरिंग हुई उसमें हमें आश्वासन मिल रहा था कि बिजली के रेट कम होने वाले थे, बट मार्च का जो ऑर्डर आया उसमें बिजली के रेट इंडस्ट्री के लिए कोई कम नहीं हुए, उल्टा उन लोगों के जो फिक्स चार्ज है वो बढ़ गए. और जो सोलर का 24 में से उनको 20 घंटे का फ़ायदा मिलता था वो घटा के 17 घंटे कर दिए. फिर भी हम लोगों ने मार्च के ऑर्डर को एक्सेप्ट कर लिया विद अ पिंच ऑफ सॉल्ट कि नहीं, चलिए ठीक है, शायद डिस्कॉम की सस्टेनेबिलिटी के लिए ज़रूरी होगा. बट उसके बाद जब इन लोगों ने फिर से रिवाइज पिटिशन लगाई और जिसके ऊपर बिना पब्लिक हियरिंग के लिए फिर से रेट बढ़ गए, और फिर जो
20 घंटे से 17 आए थे, 17 घंटे से सोलर का फायदा 8 घंटे कर दिया। और एक और चीज़, इसमें अब ग्रिड सपोर्ट चार्ज भी लगाने की बात हो रही है। ग्रिड सपोर्ट चार्ज का तो ये मतलब है कि जो बिजली आपने अपने खर्चे से लगाए हुए सोलर से अपने छत पे लगा के उससे जो आपने खुद बिजली बनाई और खुद यूज़ की, उसके ऊपर भी डिस्कॉम को चार्ज देना पड़ेगा। ये तो पूरी तरीके से अनएक्सेप्टेबल है और कहीं ना कहीं इलीगल भी है। बहुत सारे सवाल उठते हैं। इस पब्लिक हियरिंग में क्या होगा देखना पड़ेगा। MERC पर से विश्वास अब लोगों का उठते जा रहा है, क्योंकि इस प्रकार से उन्होंने यूनिलैटरल डिसीजन ले लिया बिना पब्लिक हियरिंग के और कोर्टों में जाना पड़ा। ये बहुत ही धक्कादायी रहा। तो आपको क्या लगता है कि पैरेलल एजेंसी आने के बाद में, पर्यायी संस्था आल्यानंतर इसमें इस तरीके से जो काम है वो नहीं होंगे, कम होंगे? जी, जैसे हम लोगों ने दूसरी इंडस्ट्रीज़ में देखा है, जैसे आप मोबाइल सेक्टर में देखते हैं, एयरलाइन सेक्टर में देखते हैं कि जब दूसरी कंपनियां आती हैं तो वो ज़्यादा कॉम्पिटिटिव हैं, तो येस व्हाई नॉट, हो सकता है डिस्कॉम भी अगर ज़्यादा आएंगे, जैसे मुंबई में गोयनका साहब ने बताया, आने से दूसरे लाइसेंसी से कॉम्पिटिटिव हुई, तो ऐसा हो सकता है बिल्कुल। और अगर इसका प्रोविज़न है तो ऐसा कंज्यूमर को, नागरिक को इसका फ़ायदा बिल्कुल मिलना चाहिए, उसके पास ऑप्शन होना चाहिए। तर एकूणच छत्तीसगड असेल, मध्य प्रदेश असेल, त्या राज्यातील मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असेल, टुरिझम इंडस्ट्री असेल, त्यांचे जे दर आहेत त्या दरामध्ये महाराष्ट्राचे दर जर स्पर्धात्मक करायचे असतील तर नक्कीच स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी एक दुसरी पॅरेलल एजन्सी आणणं फार आवश्यक आहे, असं 100वर जास्त जे ट्रेड संघटना आहेत त्यांची विदर्भात मागणी आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.